अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होते आहे आणि इथे कविता सुद्धा गायला जात आहेत. आपल्यासोबत कवी आहेत. कुठले आहेत तुम्ही? भारत देशातील छोटं गाव ढाळेगाव, लातूर जिल्हा. उन्मेष शेकडे माझं नाव. कवी कट्टा आज होते. तुम्ही कोणती कविता सादर करताय? शेतकरी जीवनातील आई वडील म्हणजे मायबाप या भारत देशातल्या प्रत्येक माणसाला जो अन्नाचा घास देतात त्यांच्यावरची ही कविता. काय या कवितेमध्ये सांगा बरं आम्हाला. या कवितेमध्ये माय आणि बाप कष्ट करून मुलाला वाढवणे, भारत देशाचं अन्न तयार करणे आणि काबाड कष्ट करत असताना वेदना ज्या सहन कराव्या लागतात त्या वेदनेचं 10 चित्र याच्यामध्ये आहे. तुम्ही आम्हाला जरा गाऊन दाखवा की काय कविता आहे. ठीक सर. कवितेचं शीर्षक आहे माय बाप. माय बाप काळजात जळतो, माय बाप काळजात जळतो, उन्हाने उन्हाने रानात तळपतो, माय बाप काळजात जळतो, माय बाप काळजात जळतो. ढाळे गावी देही काळा संगे वाढतो वाढतो, काळजात श्वास होरपळतो, काळजात श्वास होरपळतो, काटा तळव्यात घुसतो, काटा तळव्यात घुसतो, लाल रगत सांडतो, लाल रगत सांडतो, माय बाप काळजात जळतो, माय बाप काळजात जळतो. माय बाप शेतात राबतो, माय बाप शेतात राबतो, करपुनिया देह सरपण होतो, करपुनिया देह सरपण होतो, तळपता घाम मातीत गळतो, कष्टात या देह वाळतो, तळपता घाम मातीत गळतो, कष्टात या देह वाळतो, माय बाप काळजात जळतो. कुडका मुडकांचा संसार करोनिया, रानात जगतो कष्ट झेलोनिया, कुडका मुडकांचा संसार करोनिया, रानात जगतो कष्ट करोनिया झेलोनिया, रगत आटतो घाम होवोनिया, रगत आटतो घाम होवोनिया, जळता देह तासात या चिपाड होतो, जळता देह या तासात चिपाड होतो, चिपाड होतो, चिपाड होतो, माय बाप काळजात जळतो, काळजात जळतो. तुम्ही एवढं हे लिहिलं आहे पण मला सांगा की बदलत्या काळाप्रमाणे तंत्रज्ञान आलेलं आहे, गावामध्ये पैसा आलेला आहे, कष्ट तसेच आहेत का झालेत कमी? थोडा बदल झालेला आहे. यंत्रयुगामध्ये पेरणीचं यंत्र आलं पण तिथंही मायबाप म्हणजेच पुरुष आणि स्त्री हे लागतच आहेत. ट्रॅक्टर आला चलवाय शेतकरी कुशल लागतच आहे. आणि पाऊस हा बदलता येत नाही, पावसामध्ये मायबाप भिजतच असतात, त्याच्यावरच हे कडवं आहे. रानच्या पावसात माये बाप भिजतो, सिनेमात नटाचा सिनेमात रानच्या नट नटी होतो, रानच्या पावसात माये बाप भिजतो, सिनेमात रानच्या नट नटी होतो, झोपडीत या रातच्या जलम देतो, लिलावात शेतीची बोली लावितो, झोपडीत रानच्या जलम रातीचा देतो, लिलावात शेतीची बोली लावितो, माये बाप काळजात जळतो, माये बाप काळजात जळतो.
शाळेची बाराखडी माये बाप शिको येते, पेन पुस्तक वहीसाठी रानात कष्टते, तालुक्याच्या गावी कॉलेजात घालते, मग एकरात शेत इकतो, असा माझा माये बाप कष्टात जळ. आता ग्रामीण भागामध्ये तसं शेती राहिलेली आहे का? कारण विकण्याचं प्रमाण वाढलं, कधी मुलाच्या शाळेसाठी, कधी नोकरीसाठी, कधी शहरामध्ये जाण्यासाठी. याच्यावरच हे कडवं आहे, याच्यावरच कडवं आहे. त्याच्यातल्या 2 ओळी परत तुम्हाला म्हणून दाखवतो. तालुक्याच्या गावी कालेजात घालतो, तालुक्याच्या गावी कालेजात घालतो, मग एकरात बाप शेत इकितो, मग एकरात बाप शेत इकितो, मग एकरात बाप शेत इकितो, शेणा मातीची कनिंग जवारीत भरते, काट्या कुट्यांच्या बांधावरती गुरे वळीते, काट्या कुट्यांच्या बांधावरी गुरे वळीते, थंडीत भरलेल्या वावरात टाच चिरते, थंडीत भरलेल्या वावरात टाच चिरते, भेगतून मग या रगत सांडते, भेगतून मग या रगत सांडते. हे सगळं मराठवाड्यातले कवी आहेत, त्याच्यामुळे त्या याच्यामध्ये ओळीमध्ये सगळं उतरलेलं आहे. तुम्ही कशावर केली? मी एक माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये जो अनुभव येतो त्या अनुषंगाने मी आपल्या समोर एक कविता सादर करणार आहे. अनुभव. जीवनामध्ये माणसाला खूप असा अनुभव येतो आणि त्या अनुभवातून माणूस काहीतरी शिकतो किंवा त्याला एक चांगली प्रेरणा मिळते. त्या माध्यमाने मी एक आपल्यासमोर अनुभव ही कविता सादर करणार आहे. अनुभव. अनुभव जसा निर्मळ झरा, अनुभव जसा निर्मळ झरा, प्राभव मिळती मनमंदिरा, अनुभव जसा निर्मळ झरा, प्राभव मिळती मनमंदिरा, वेळेतून घ्यावीत माणिक मोती, वेळेतून घ्यावीत माणिक मोती, ठरतील मग प्रेरणेची ज्योती, ठरतील मग प्रेरणेची ज्योती. माणसाला जेव्हा कधी प्रेरणा मिळते त्या प्रेरणेतून माणूस नक्कीच काहीतरी पुढे करण्याचा प्रयत्न करतो. त्या अनुषंगाने ही कविता मी तुम्हाला एक दुसरं कडवं त्याचं बोलणार आहे. अनुभव अध्ययनाची कलाटणी, अनुभव अध्ययनाची कलाटणी, योग्य अयोग्य याची छाननी, योग्य अयोग्य याची छाननी. आणि अशा पद्धतीने अनुभव माणसाला जीवनामध्ये खूप बऱ्यापैकी पुढे नेतो. आणि जे आपल्यासमोर अखिल भारतीय साहित्य संमेलन आज दिल्लीमध्ये होत आहे त्यांचे आपणा सर्वांचे व ही कविता सौ अरुणा पोपेरे यांची आहे, त्या माध्यमाने मी बोललेला आहे. धन्यवाद सर. पण हां, आणखीन पद्माकर घोंगरे आहेत, तुम्ही काय सादर करता? मी अमृतून आलो सर, पद्माकर मांडवधरे. यावेळेस समजा भारतीय स्वातंत्र्याला जसे अमृत महोत्सव साजरा केला जातो त्याचप्रमाणे यावर्षी भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव आहे. त्या अमृत महोत्सवाला अनुसरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या भारतीय संविधानाला स्वातंत्र्याला 75 वर्ष झाले, त्या अनुषंगाने हे जे साहित्य संमेलन झालं याला आगळे वेगळे महत्त्व आहे. मला सांगा काय कविता तुम्ही केलेली का? हो, तर माझी या ठिकाणी मी कविता सादर करणार आहोत सर. महासूर्या. थोडक्यात. अलीकडे प्रतिक्रांतीच्या ज्वाला फोपावत आहे, अलीकडे प्रतिक्रांतीच्या ज्वाला फोपावत आहे, आपण केलेली चिंता स्पष्ट दिसत आहे, आपण केलेली चिंता स्पष्ट दिसत आहे. व्यक्तिनिष्ठा देशाला मारक तर लोकशाहीला घातक, व्यक्तिपूजा देशाला मारक तर लोकशाहीला घातक, चिन्ह तसेच आजच्या घडीला वरती डोकावत आहे, चिन्ह तसेच आजच्या घडीला वरती डोकावत आहे. सॉक्रेटिसला विष तर तुकारामाला सदैव वैकुंठ, सॉक्रेटिसला विष तर तुकारामाला सदैव वैकुंठ, दाभोळकर पानसरे यांना उजेडात मारलेला आहे, दाभोळकर पानसरे यांना उजेडात मारलेला आहे. आपल्याच संविधानाने गाठले यांनी शिखर, आपल्याच संविधानाने गाठले यांनी शिखर, आज समतेच्या विचाराला ते खंजीर खुपसत आहे, आज समतेच्या विचाराला ते खंजीर खुपसत आहे. तेव्हा हे महासूर्या, तेव्हा हे महासूर्या राख होऊ दे त्या विषम विचाराची, तेव्हा हे महासूर्या राख होऊ दे त्या विषम विचाराची, उगू दे निडी सम्राट नगरी, उगू दे निडी सम्राट नगरी. सम्राट नगरी ग्रामीण भागातून मी माणिक सोनवणे स्वगाव ह्या ग्रामीण भागातून आलेलो आहे. तर माझ्या गावामध्ये अत्यंत दुर्मिळ परिस्थिती आहेत. आमच्या इथं आजही आमची मायमाऊली
काबाड कष्ट करून ही पोट भरत असते आणि मी तिची व्यथा, त्या माऊलीची व्यथा ह्या माझ्या माय नावाच्या कवितामध्ये सादर करतो. उभ्या डोंगर पोटात, उभ्या डोंगर पोटात माय करेयन जान, आने डोही सरपन होय तवाच रांधन, आने डोही सरपण होय तवाच रांधन, बोंड याच ताना नकटी करे लुगड्याची जाई, कुदे पिकात खुरप देत बोटाले जिभाई, दिस कामाचा भराया साठी करती सहन, आने डोही सरपण होय तवाच रांधन, तिच्या पावली खुनाच्या ठसा उठे रानात, अंग नाहात घामान थेंब घामाचा पानात, सणासुदीच्या दिसाले तिचा फाटकाच खन, आने डोही सरपण होय तवाच रांधन. तुम्ही कुठून आलात आणि तुम्ही कोण? नमस्कार, मी कवी पत्रकार जाफर आदमपूरकर. मी नांदेडवरून आलो आहे आणि माझी कविता आहे बैलपोळा. बा सर्जा राजाच्या संग मातीचं बी होईल सोनं, बा सर्जा राजाच्या संग मातीचं बी होईल सोनं, राणा शिवारी कसदार पीक डोलत नाचत हसरं रानं, शेतात येती दर सुगीला आस घेऊन मुकी पाखरं, शेतात येती दर सुगीला आस घेऊन मुकी पाखरं, दुबत्या गाई अन खोंडांनी बा दावण भरलेली आखर, शेणा मातीचा दरवळ राणी दह्या दुधात न्हालं गोकुळ, शेतकऱ्यांच्या उभ्या कष्टानं पोसतो दुनियेस बासकळ, वरी सातला पोळ्यास मान आभाळ दाटतो उर धरून, सर्जा राजा बाशिंग डौलदार घुंगरांचा बा नाद घर भरून, घुंगरांचा नाद बा घर भरून. खरे तर ही माझी 17वी संमेलनची पंढरीची वारी आहे. मी सलग 17 वर्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उपस्थिती लावलेली आहे. बिलकुल. तुम्ही कुठून आलात, काय नाव? मी साईनाथ रहाटकर, जिल्हा नांदेडहून आलो आहे. कवी कट्ट्यावर माझी कविता आहे. पण आज खरं शेतकरी साहित्य संमेलनामध्ये मला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये शेतीवर कविता सांगावीशी वाटते. की कवितेत शीर्षक आहे बाप माझा शेतकरी. काम करतो घाम गाळतो बाप माझा उन्हातानात, काम करतो घाम गाळतो बाप माझा उन्हातानात, कष्ट तो काळ्या मातीत तो राबत असतो शेतात, कष्ट असतो काळ्या मातीत तो राबत असतो शेतात, ऊन पाऊस वारा पाणी ना जुमानले बापाने, ऊन पाऊस वारा पाणी ना जुमानले बापाने, पिकासाठी जीव ओतला सोने उगवती शेतात, पिकासाठी जीव ओतला सोने उगवती शेतात. आणि शेवटचं कडवं आहे येतील का दिन सुखाचे, येतील का दिन सुखाचे माझ्या शेतकरी बापाला, येतील का दिन सुखाचे माझ्या शेतकरी बापाला, नकोच फुकट मोठेपणा बळीराजा म्हणून नावाला, नकोच फुकट मोठेपणा म्हणून बळीराजा म्हणून नावाला. धन्यवाद. खरंच खोटा मोठेपणा नको आहे. कुठून आलात तुम्ही? शिंदे. नमस्कार, मी गीतेश शिंदे. मी ठाण्याहून आलेलो आहे. हे माझं निमंत्रित म्हणून 4थं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. बहुभाषिक कवी संमेलनामध्ये मी निमंत्रित कवी म्हणून आहे. आणि आत्ता आपण शेतीमातीवरच्या काही कविता ऐकवल्या. आता मी थोडंसं शहरी भागाकडे घेऊन जातो. दिल्लीमध्ये संमेलन होतं आहे आणि दिल्लीमध्ये तुम्हाला माहिती आहे वायू प्रदूषण किती आहे. तर झाडांची फोटोबायोग्राफी या शीर्षकाची कविता सादर करतो. सिमेंटची जंगलं तशी नवी नाहीत आपल्याला, सिमेंटची जंगलं तशी नवी नाहीत आपल्याला, पण या जंगलात शेवटचं बहरलेलं झाड दिसलं तर आश्चर्य वाटायला हरकत नाही. मग ते झाड उपटायचं मुळासकट की तिकीट लावून एनकॅश करायचं म्युझियम, मग ते झाड उपटायचं मुळासकट की तिकीट लावून एनकॅश करायचं म्युझियम, हे ठरवायला हवं आता. राहिला प्रश्न ऑक्सिजनचा, तोही निर्माण करू प्रयोगशाळेत. राहिला प्रश्न ऑक्सिजनचा, तोही निर्माण करू प्रयोगशाळेत, किंवा घडवू बदल DNAत कार्बन डायऑक्साईड पचवण्यासाठी. ओझोनची छत्रीही शिवून घेऊ झाडांच्या सालींनी, ओझोनची छत्रीही शिवून घेऊ झाडांच्या सालींनी, अथवा आकाशालाच फासू सनस्क्रीन लोशन. ओझोनची छत्रीही शिवून घेऊ झाडांच्या सालींनी, अथवा आकाशालाच फासू सनस्क्रीन लोशन. या मातीत आधी झाडंही रुजायची हे सांगण्यासाठी प्रकाशित करू झाडांची फोटोबायोग्राफी. या मातीत आधी झाडंही रुजायची हे सांगण्यासाठी प्रकाशित करू झाडांची फोटोबायोग्राफी. तेवढीच आठवण पुढच्या पिढ्यांना झाडांची, तेवढीच आठवण
पुढच्या पिढ्यांना झाडांची, पुढच्या पिढ्यांना झाडांची. वा, सुंदर कविता म्हटली. तुम्ही कशावर बोलली कविता? सुप्रभात. मी बारामती फलटणवरून आलेलो आहे, प्राध्यापक रवींद्र कोकरे, आणि गेली 30 वर्ष मी साहित्य पंढरीचा वारकरी आहे. 4 वेळा अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये कथाकथनाचे निमंत्रित म्हणून संधीही मिळालेली आहे. या संमेलनाचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे अभिजात मराठी भाषेचा दर्जा या भाषेला कशावर केली? कविता कविता नाही, कथा आहे सर. हां, तर कथा आपली गावाकडली शंकर पाटील, दमा मिराजदार, व्यंकटेश मारगोळ या पद्धतीने कथाकथनाचे कार्यक्रम करतो. आणि कथेमधून गावाकडल्या व्यथा, त्यांच्या कथा, जगणं कसं असतं, आता ज्यांनी सांगितलं सरपण असेल, मोठ असेल, विळा असेल, खोरा असेल, कुदळ असेल, एक बैलगाडी गेली सर 100 मराठीतले अस्सल शब्द कालबाह्याने लुप्त झाले. मला वाटतं साहित्य संमेलनाने गावाकडली भाषा जिवंत ठेवी आणि एकच सांगतो, प्रत्येकाने आपल्या बोलीभाषेमध्ये व्यक्त व्हावं, हे खरंच जगणं आहे. धन्यवाद. बिलकुल, बोलीभाषेमध्ये व्यक्त व्हावं हे खरं जगणं आहे. आणि म्हणूनच या कविता ज्या आहेत ना त्या सादर झालेल्या आहेत. तुम्ही काय कविता केली आहे का? काय कशावर केली? माझी कविता आहे वठलेल्या झाडावर, पुरातन वृक्षास नावाची कविता आहे. ही कविता ऐकताना एकतर वठलेलं झाड डोळ्यासमोर आणा किंवा आपल्या घरामध्ये असलेला एखादा वयस्कर थकलेला आजोबा पणजोबा लक्षात आणा. कविता अशी आहे, हे खोड जुने वठलेले आणि ढासळलेला पार, आत्मा हरवून बसलेली ती ग्रीष्मातील सुन्न दुपार. होता ऐन बहरात जेव्हा तो वटवृक्ष पुराणा, सावलीस थांबत होता तो सोनपर्यांचा मेणा. पांथस्थ वाटेवरचे अन कुणी प्रवासी श्रांत थकलेले, पांथस्थ वाटेवरचे अन कुणी प्रवासी श्रांत थकलेले, त्या शीतल छायेखाली शांतवून पुढे गेलेले. ऋतू कित्येक श्रावणांचे रंगले अंगांगावरती, आठवणी कोमल हळव्या जपलेल्या बुंध्यावरती. पारावर होती तेव्हा कोमल पावलांची नक्षी, पानांगणिक जेव्हा होते निवाऱ्यास पक्षी. भारदस्त त्या वडास होता ओहळ एक साथीला, भारदस्त त्या वडास होता ओहळ एक साथीला. हिरवाईची जादू होती आणि पारंब्या मस्तीला. शेवटचं आहे, कालौघामध्ये परी गेला वठुनी, आता नये कुणी साथीला. देण्यासाठी नुरले काही, आता नये कुणी साथीला. हा जीर्ण पुरातन वृक्ष सुन्न दुपार झेलित बसला, सुन्न दुपार झेलित बसला. तुमच्या कवितेमध्ये वृक्ष आहे, परंतु ते प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आई वडील हे चित्र. माझं नाव रवींद्र पाठक, अंबाजोगाईहून आलो मी. बिलकुल, ग्रामीण भागातून कवी आलेले आहेत आणि शेतकरी असेल किंवा पर्यावरण असेल या सर्वच विषयावर कविता ज्या त्या साहित्य संमेलनामध्ये सादर केल्या आहेत. डॉक्टर विष्णू सुरासे यांनी वात्रटीका केलेल्या आहेत. काय विषय तुमचा? माझा वात्रटिकेचा विषय हा राजकीय असतो आणि विनोदातून हलकं फुलकं लोकांना द्यावं, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवावं. कारण मुळात विनोदाचा जन्म हा वेदनेतून आणि दुःखातून होत असतो. सध्याच्या ताणतणावाच्या काळामध्ये या लोकांच्या चेहऱ्यावर थोडंसं वात्रटिकेच्या माध्यमातून हास्य फुलवावं आणि त्यांचं मनोरंजन करावं, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवावं, असा माझा एक आजपर्यंतचा प्रयत्न आहे. आणि हे माझं 5वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. छत्रपती संभाजीनगर येथून मी आलो आहे. काही काय लिहिले ते सांगा तुम्ही. मी सुरुवातीला ग्रामीण सांगतो. मुळातच ज्या रानाने मला विनोद दिला त्यावर सुरुवातीला भाष्य करतो की तिफणीवरची आमची मूठ आमच्या रक्तामध्ये इमान आहे. तिफणीवरची आमची मूठ आमच्या रक्तामध्ये इमान आहे. आमच्या रानातली माती आम्हाला श्वासा समान आहे. इमानाने पेरणी करणे हीच आमची नीती आहे. इमानाने पेरणी करणे हीच आमची नीती आहे. माळरान हेच आमचं आयुष्य, काळीच आमची माती आहे. रानात गेल्यावर मला विचारतात लेकरं, रानात गेल्यावर मला विचारतात लेकरं, बाबा सांगा आपल्या रानातली कुठं गेली पाखरं. मातीची झाली पाटी पावसाची होती शाही, मातीची झाली पाटी पावसाची होती शाही. हिरवे अक्षर पाहण्यासाठी रानाला होती घाई, हिरवे अक्षर पाहण्यासाठी रानाला होती घाई. राजकीय कोणत्या केलेत? आता बरेचसे राजकीयमध्ये उलटापालट चालली आहे. ते म्हणाले राजकारणाची खेळी खूप सोपी आहे. ते म्हणाले राजकारणाची खेळी खूप सोपी आहे. आज कुणाच्या डोक्यावर कुणाची ही टोपी आहे. निष्ठावान नेत्यांनीही
रात्रीतून पक्ष सोडले. निष्ठावान नेत्यांनीही रात्रीतून पक्ष सोडले. आम्ही नेमके कुणाचे म्हणत कार्यकर्तेच गोंधळात पडले. पक्ष चालले संपत मात्र गट निर्माण होत आहे. पक्ष चालले संपत मात्र गट निर्माण होत आहे. कार्यकर्ते जागेवरच, फक्त नेते तेवढे सोडून जात आहे. फक्त नेते तेवढे सोडून जात आहे. अशा प्रकारे माझ्या परीनं एकच राजकीय आहे का आणखी? परंतु हे आत्ताचं जे सध्याचं राजकीय चित्र आहे त्याच्यावर हे संभाजीनगरहून आलेले कवी आहेत, त्यांनी कविता आणि वात्रटिका केल्याचं दिसून येतं. रामराज शिंदे, NDTV दिल्ली.